जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, आपण काल बघितलं असेल की अक्कलकोटचा जो बस स्टँड आहे, त्या बस स्टँडच्या आजूबाजूला अनेक दिवसांपासून, वर्षांपासून त्या ठिकाणी अनेक व्यापारी, ते फळ विक्रेते असतील, गरीब लोक त्या ठिकाणी कॅन्टीन चालवणारे असतील, त्या ठिकाणी पान दुकान चालवणारे, म्हणजे अति गरीब, ज्याच्या हातावर पोट आहे आणि जे लोक आपला रात्रंदिवस काबाड कष्ट करून त्या ठिकाणी आपलं घर आणि परपंच चालवण्यासाठी काम करतात आणि त्या काम करणाऱ्या लोकांचा व्यवसाय त्या ठिकाणी नगर परिषदेचा कोणते मुख्य अधिकारी आणि त्याच्या काही लोकांनी ज्यानं तो उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एकीकडे आपण बघता की अक्कलकोट शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अतिक्रमण आहे, हे कदाचित त्या सीओला दिसत नसावं असं माझा एक थेट आरोप आहे. आणि अक्कलकोटच्या त्या ठिकाणी पर्टिक्युलर जर आपण विचार केला तर अक्कलकोट मधला मुस्लिम समाज जो आहे, ते अनेक नेत्यांनी, अनेक कार्यकर्त्यांनी त्या मुस्लिम समाजाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, हे या ठिकाणी जबाबदारीने सांगणं गरजेचं आहे. एकीकडे बघता की काही वर्ष काँग्रेस, काही वर्ष भाजप, काही वर्ष सेना, काही वर्ष राष्ट्रवादी, हे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पक्षाच्या चौकटीत घेऊन जाऊन सामान्य लोकांना, सामान्य समाजाला त्या ठिकाणी वेठी धरण्याचे काम काही बोटावर मोजणे इतके लोक करतायत. मागील मी 2-4 वर्षापासून सांगतोय की अक्कलकोटच्या लोकांनी आता नवीन नेतृत्व स्वीकारून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे. काल बघितलं की त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एखाद्या, तुम्हाला सांगतो, एखाद्या कुठल्या तरी मोठ्या दारू धंद्यावर किंवा एखाद्या दारू बनवणाऱ्या कंपनीवर ज्या पद्धतीची रेड होती, ज्या पद्धतीची कारवाई होती, तशा पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी तिथल्या नगर परिषदेकडून झाली आणि ही कारवाई अख्ख्या देशात कुठंच झाली नाही. या मागचं कारण सांगतो की ज्या ठिकाणी फळं आहेत त्या गाडीमध्ये ठेवलेत, ते फळं अक्षरशः जीसीबीच्या साहाय्याने त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलं. याचं हे करण्याचं काम, हे करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना कुणी दिलं, याचं उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी देणं गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो, अक्कलकोट मधील मुस्लिम समाज असेल, अक्कलकोट मधील बहुसंख्यक समाज असेल, अक्कलकोट मधील एससी एसटी ओबीसी असतील, हे किती दिवस अशा प्रकारचा अन्याय सहन करणार, याचं उत्तर मला मिळत नाही. एकीकडे आपण बघितलं की अक्कलकोट मध्ये वारंवार चुकीचे काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मदत केली जाते. हे अक्कलकोटचे जे नगर परिषदेचे सीओ जे आहेत, काय अधिकाराने त्यांना अशा पद्धतीचं कारवाई केली? कोणी सांगितलं कारवाई करायला अशा पद्धतीने? हे राजकीय षडयंत्र नाही का? अक्कलकोट मध्ये आणखीन एक गोष्ट चालू, मी तुम्हाला सांगतो. तिथं 2 लोकांमध्ये असा वाद चालू आहे की एकटा मारायचा प्रयत्न करताय आणि दुसरा वाचवायचा प्रयत्न करताय. म्हणजे एकटा मारतायच आणि दुसरा वाचवायचं नाटक करताय. हे कधीपर्यंत चालणार आहे, याचं उत्तर जनतेने मला द्यावं. अक्कलकोट मध्ये अशा पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य लोकांचे घर, दुकाने उद्ध्वस्त करण्याचे काम या ठिकाणी प्रशासनाकडून होतोय, त्याचा मी निषेध करतो. या संदर्भात लवकरच माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय एसपी साहेब असतील, तुम्हाला विनंती करतो की अशा पद्धतीने जे कारवाई झाली आहे, या कारवाई संदर्भात संबंधित सीओ असतील, संबंधित जो कोणी अधिकारी असेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करून त्या गरिबांना देण्यात यावं. एखादी गाडी असेल, त्याच्यावर कारवाई करताना निदान फळं तरी काढून घ्यायला पाहिजे ना. आणि त्या शेतकऱ्यांनी घाम गाळून त्या ठिकाणी ते फळं उगवलं, त्या गरीब व्यापाऱ्याने ते आणून ठेवलं. जर समजा हे गरिबांनी आणलं आणि शेतकऱ्यांनी पिकवलं, तर हे अधिकारी कर्मचारी खाणार तरी काय, याचं उत्तर द्यावं त्याने. तर मी तमाम सोलापूरकरांना, अक्कलकोटकरांना विनंती करतो की अशा पद्धतीची बुलडोजर कारवाई करून जर समाजामध्ये, जातीमध्ये जर समजा तुम्ही अशा प्रकारे दहशत माजवण्याचं काम करताय, हे प्रहार खपून घेणार नाही. या संदर्भात तात्काळ माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवाभाऊ, दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रताई असेल, एकनाथराव असतील, तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो की अशा मुजोर अधिकारी जो कोणी असेल, ते अक्कलकोटचा जो सीओ, त्याच्यावर कारवाई नाही झाली तर प्रहारच्या वतीने अचानकपणे हजारो लोकांना घेऊन नगर परिषद ताब्यात घेऊन आंदोलन करण्यात येईल.